नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या रितेश भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला थोड्या वेळात सुरुवात होईल. तर बघूया रितेश भाऊ आज कोणाची कशी शाळा घेतील, कोणाची कानउघडणी करतील आणि कोणाचं कौतुक करतील. मित्रांनो, या भाऊच्या धक्क्यावरती दोन महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाईल्ड कार्ड सदस्यांचा फुसका गेम आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विशाल आणि रुचिताचा जो काही मेलोडी ड्रामा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, तो कदाचित रितेश भाऊ एक्सपोज करण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया रितेश भाऊ कोणाची कशी शाळा घेतील, कोणाची कानउघडणी करतील आणि कोणाचं कौतुक करतील. मित्रांनो, पहिला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे पॉवर कीच्या चोऱ्या. ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये पॉवर कीची चोरी केली जाते आणि सगळ्या पॉवर्स आपल्याकडे घेतल्या जातात, तर हे खूप चुकीचं आहे. याच्यावरती रितेश भाऊने रोखठोक आपलं मत मांडायला पाहिजे आणि मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. हे अति होते. मित्रांनो, दुसऱ्याची पॉवर की दुसऱ्याचे सगळे हक्क ते चोरून आपल्याकडे घेणं तर हे खूप चुकीचं आहे. यावरती रितेश भाऊने काहीतरी रोखठोक मतं मांडून याचा काहीतरी फायनली इलाज करायला पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तर या पॉवर कीवरनं ज्या पद्धतीने ससा म्हणजे संस्कृती साळुंकीने जी काही विषयाच्या हातामध्ये चावी दिली, पहिल्याच दिवशी हुसका गेम दाखवला. याबद्दल सशाची म्हणजे संस्कृती साळुंकेची रितेश भाऊ चांगलीच कानउघडणी करतील. तुम्ही सगळं बघून आलात. पॉवर कीचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे, तरी तुम्ही असा गेम का खेळा? तर याच्यावरती संस्कृतीला जबरदस्त जाब विचारण्याची शक्यता आहे. इथे संस्कृतीची नक्की शाळा होईल आणि सशाची दुसऱ्यांदा शाळा होईल. ती म्हणजे ज्या पद्धतीने बाहेरच्या गोष्टी संस्कृतीने बिग बॉसच्या घरामध्ये सांगितल्यात. खरं तर हे अलाउड नाहीये. बाहेरच्या गोष्टी तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये सांगू शकत नाही. हा रूल आहे, बिग बॉसचा नियम आहे. तरी संस्कृतीने जाणीवपूर्वक विशाल आणि रुचिताच्या बद्दल बाहेर काय बोललं जातं हे सतत वेळोवेळी वेगवेगळ्या ढंगात सांगण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित त्याच्यामुळेच जे काही विशाल आणि रुचितामध्ये घडलं, जे काही बिघडलं, तर याला सगळ्याला कारणीभूत आहे ती म्हणजे संस्कृती साळुंके. तर याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ जाब विचारतील की म्हणजे बाहेरच्या गोष्टी सांगण्या अलाउड नाहीये, तरी तू ते का सांगितलंस? तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त शाळा होईल ती म्हणजे सशाची म्हणजे संस्कृती साळुंकेची. त्यानंतर मित्रांनो, पॉवर की चोरीवरनं दुसऱ्या कंटेस्टंटची शाळा होईल ती म्हणजे वाईल्ड कार्ड म्हणून आलेली रेवा कौरसी. आता हे लोक बिग बॉसचा गेम बाहेरून बघून आलेत. पॉवर कीची काय किंमत बिग बॉसच्या घरामध्ये आहे हे या लोकांना चांगलंच माहीत आहे. दुसरं म्हणजे रेवाच्या समोर संस्कृतीची चावी गेली, त्यामुळे संस्कृती नॉमिनेशनमध्ये आली. अजून आपल्याकडे कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवायची होती. हे सगळं असून देखील सरळ या रेवाने ती चावी गहाळ केली किंवा मग दिली दुसऱ्याला. साहजिकच आपल्याकडे पॉवर आल्यानंतर कोणी वापस करेल का? एवढं तर डोकं पाहिजे. म्हणजे या दोन्ही कंटेस्टंटनी ज्या पद्धतीचा मंद गेम चावी देऊन खेळाय, तर या दोघींची जबरदस्त कान उघडणी इथे होऊ शकते. आणि मी मगाशी सांगितलं ना, की पॉवर की चोरून ज्या काही इम्युनिटीज, ज्या काही फॅसिलिटीज हे लोकं घेत आहेत ना, तर याच्यावरती रितेश देशमुख यांनी सगळ्याच सदस्यांची कानउघडणी करायला पाहिजे आणि हे कुठेतरी बंद करायला पाहिजे. त्यानंतर विशालने ती पॉवर की चोरली, त्यानंतर प्राजक्ताने ती घेतली, तिकडनं रुचिताकडे गेली. तर या सगळ्यावरती रितेश भाऊ आपल्या पद्धतीने भाष्य करताना दिसतील. तर पॉवर कीचा मुद्दा इथे जबरदस्त वाजणार आहे हे मात्र नक्की. त्यानंतर मला असं वाटतं की विशाल कोटियान याची चांगलीच कान उघडणी होण्याची दाट शक्यता आहे. विशाल आणि रुचितामध्ये जे काही सुरू आहे त्यावरती तर भाष्य करतीलच. पण विशालने ज्या पद्धतीने सांगितलं की मी आता तुझ्याशी बोलणार नाही आणि त्यानंतर चक्कर येऊन रुचिता पडली. रुचिता पडल्यानंतर राखी सावंतने कितीतरी वेळा विशालला आवाज दिला होता, परंतु विशाल ढुम्यासारखा तिकडे मस्तपैकी बसून पडला होता. तर याच्यावरती कदाचित रितेश भाऊ नक्कीच बोलतील. त्यामुळे विशालची इथे कानउघडणी होईल. त्यानंतर मला असं वाटतं ना, की प्राजक्ताची थोडीशी कानउघडणी करायला पाहिजे. त्याचं कारण असं, की प्राजक्ता सध्या आरबीला खूप टार्गेट करताना दिसते आणि टार्गेट करत असताना ज्या पद्धतीने राखीला प्राजक्ताने जे काही भडकवलं आणि त्यानंतर राखीने जो काही ड्रामा क्रिएट केला, पाण्यात पडणं वगैरे हे जे काही, तर हे सगळं प्राजक्ताने तिला ती फूस लावली किंवा मग भडकवलं आणि त्यानंतरच हा सगळा ड्रामा झाला. तर हल्ली प्राजक्ता आरबीला खूप टार्गेट करताना दिसते, तर त्याच्यावरती थोडंसं सुनवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की डबल ढोलकीचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दीपाली आणि अनुश्री माने खेळताना दिसतंय. दीपाली सगळ्यांशी गोडी गुलाबीने वागण्याचा प्रयत्न करते. याच्यावरती आरवीने देखील भाष्य केलं. तर
थोडीशी दीपालीची इथे कान उघडणी होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे दीपालीने राखी सावंतला कॅप्टन्सी देऊ केली. दीपाली जास्त खेळत नव्हती, तर दीपालीचा जो काही खेळ आहे कॅप्टन्सी टास्कमधला, तर त्याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. आणि ज्या पद्धतीने तन्वी कोलतेने जो काही थोडासा ड्रामा क्रिएट केला कॅप्टन्सी टास्क नंतर, तर तन्वीला त्याबद्दल नक्कीच जाब विचारतील. आणि मी अनुश्रीचा इथे मुद्दा काढला की अनुश्री डबल ढोलकीचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खेळते. त्याचं कारण असं की जेव्हा विशाल आणि रुचिता हे पुन्हा नव्याने बोलताना दिसत होते, तर यावेळी अनुश्री सांगत होती की हे लोक असं जर करत असतील तर मी त्यांच्याकडे अजिबात जाणार नाही. नाही म्हणजे नाही, यांच्यामध्ये अजिबात मी खेळणार नाही. दुसऱ्या क्षणी ती अनुश्री थेट विशालच्या खांद्यावर बसून पूर्ण गार्डन एरिया फिरते, चावी काय काढते. म्हणजे हा हिचा डबल ढोलकीचा गेम आहे ना, तो थोडासा रितेश भाऊने एक्सपोज करायला पाहिजे. त्यानंतर राखीचा जो काही ड्रामा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे, त्यावरती नक्कीच राखीला बोलतील. त्यानंतर जाऊया कॅप्टन्सी टास्ककडे. मित्रांनो, कॅप्टन्सी टास्क खूप छान झाला. सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये तानातानी, खेचाखेची, फाडाफाडी हे सगळं सुरू झालं. तर रुचिताने थोडीशी सुरुवात केली की मला काही ते मिळत नाही, मग चला आपण आता या टास्कची XYZ करूया. रुचिताने सुरुवात केली नेहमीप्रमाणे. तर रुचिताची थोडीशी कान उघडणी तिथे होण्याची शक्यता आहे. आणि या संपूर्ण टास्कमध्ये नक्कीच संकेतची तारीफ करायला पाहिजे, कारण संकेत खूप छान पद्धतीने तो टास्क खेळला, अक्षरशः नडला भिडला त्या पोरींना. संकेतचे इथे नक्कीच कौतुक करायला पाहिजे. चांगला पोरगा खेळला टास्क, तर कौतुक तो बनताय. आणि त्यानंतर बिग बॉसने जे काही सुनावलं की तुम्ही सतत हे जे काही टास्क रद्द करता, आणि त्यानंतरचा जो काही टास्क झाला, राखीला ज्या पद्धतीने या सगळ्यांनी जिंकवलं, तर त्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. तर मित्रांनो, हे काही मुद्दे उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती महत्वाचे असणार आहे. यामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील पॉवर की चोरणे आणि सगळ्या पॉवर्स आपल्याकडे घेणे. हा मुद्दा असणारच आहे. याच्यामध्ये वाईल्ड कार्ड सदस्यांनी विशेष करून त्या दोन्ही मुलींनी जो काही फुसका गेम दाखवला, त्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. आणि दुसरं म्हणजे नक्कीच विशाल आणि रुचिताचा जो काही मेलोडी ड्रामा सध्या सुरू आहे, तो एक्सपोज करणं गरजेचं आहे. विशालची थोडीशी कानउघडणी करतील. दीपालीची देखील कानउघडणी होऊ शकते, कारण ज्या पद्धतीने दीपाली डबल ढोलकीचा गेम खेळते. नंतर कॅप्टन्सी टास्क अंतर्गत जो काही चांगला गेम दाखवला, त्याच्यावरती नक्कीच भाष्य होईल. आणि पहिल्या फेरीमध्ये जो काही फुसका गेम दाखवला, त्याच्यावरती देखील नक्कीच भाष्य करू शकतात रितेश भाऊ. आणि मित्रांनो, हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे की काटा टीम थोडीशी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ते आपल्याला काल प्रत्यक्षपणे दिसलं आणि जाणवलं. कॅप्टन्सी टास्क झाल्यानंतर ज्या पद्धतीने तन्वी कोलतेने दीपालीला सुनावलं, तर याचाच कुठेतरी राग मनात धरत थेट दीपाली त्या विशालकडे गेली आणि तिकडे जाऊन गप्पा गोष्टी करत होती. तर या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन तन्वी आणि तिचा तो छोटा भाऊ यांच्यामध्ये झालं होतं. आणि दीपाली कशा पद्धतीने खेळते आणि तिकडे जाते, किंवा मग आर्मीचा देखील इकडे काहीतरी वेगळा गेम सुरू आहे. यासोबतच दीपाली सय्यद ही देखील रेवाला त्यांच्या ग्रुपबद्दल बोलताना दिसत होती. तर मला असं वाटतं की बिग बॉस असाही विचार करतील की चला, गेल्या वेळी आम्ही टोळी टीम फोडली चुगली दाखवत, आता काटा टीमचा नंबर आहे, तर चुगलीची गुगली यावेळी आपण काटा टीमवर टाकूया आणि काटा टीम फोडूया. तर असा काहीसा प्रकार या आठवड्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतो. तर असे काही मुद्देच असणार आहेत ज्याच्यावरती रितेश भाऊ शाळा घेतील आणि संकेत आणि बाकीच्या सदस्यांचं नक्कीच कौतुक करतील. आणि यासोबतच कुठल्या मुद्द्यावरती रितेश भाऊने कोणाची शाळा घ्यायला पाहिजे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा.